नमस्कार. नर्मदे हर. परिक्रमावासींची सेवा करताना जसा सहवास मिळतो त्याचबरोबर हे असं प्लास्टिकसुद्धा गोळा करावं लागतं. किती प्लास्टिक गोळा केलं बघायचं हे बघा. आणि अजून चालूच आहे. इथं परिक्रमावासींसाठी आपण राहायला नवीन जागा केली ही छान. तर तिथं परिक्रमावासी राहतात आणि बघा इथे कचरा टाकतात. हा कचरा सगळा मैयामध्ये चालला आहे. हा सगळा कचरा मैयामध्ये चालला आहे. आता मी इथं जर सेवेसाठी थांबलो आहे तर स्वयंपाक करावा, परिक्रमावासींची सेवा करावी, काय प्लास्टिक गोळा करावा. बघा सुंदर असे आपले हे देवराईचं कंपाऊंड आहे. ते सगळं कंपाऊंड कसं प्लास्टिकने खराब झालं बघा. हे बघा सगळा कचरा नका करू. कचरा नाही तर परिक्रमाला येऊ नका. हात जोडून विनंती आहे. ज्यांना प्लास्टिकचा कचरा मैयामध्ये किंवा नर्मदा खड्ड्यात टाकायचा ना त्यांनी घरी बसलं तरी चालेल. काही परिक्रमाला यायची गरज नाही. तुमच्या वाचून नर्मदा मैयाचं काही अडलेलं नाही. तुम्हाला लाच. हा सगळा कचरा मैयामध्ये चालला आहे. हे बघा ही धावडी नदी ही थेट जाते झरकल नदीला आणि झरकल मैया जाते नर्मदा मैयामध्ये. कुठं फेडाली पाप देखाड त्याला कचरा. हे बघ किती कचरा गोळा केला बघा आम्ही. हा एका दिवसाचा कचरा आहे. हा इतका सुंदर परिसर आहे, इतकी सुंदर झाडी आहे आणि त्याच्यामध्ये हा असा कचरा टाकताय तुम्ही. प्लास्टिकच्या बाटल्या काय टाकल्यात, पार्लीचे पुढे काय टाकलेत, उदबत्त्यांचे पुढे काय टाकलेत. कठीण आहे. यातच मला स्वच्छ दिसतंय आणि इथं आता केलंय स्वच्छ. बघ सुटर प्लास्टिक. दिवला काढ जरा. अंदर बटन से अंदर बटन से दिवला काढ दे. नर्मदे हर. इथं कचरा टाकायला असे डबे केलेत बघा. पहिला डबा, दुसरा डबा, तिसरा डबा, चौथा डबा. हे जे डबे भरलेत ना हे मीच भरलेत कचरा टाकावा म्हणून. तरी परत हे आलंच बाहेर.